मुलांनो, ऑप्शनल मराठीच्या पहिल्या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात केलेली आहे. त्या अभ्यासपत्रिकेचं नाव आधुनिक मराठी कथा. या अभ्यासपत्रिकेतील जे एकूण 10 कथा आहेत, या 10 कथेपैकी आपण जी शेवटची कथा आहे, बरकत, या कथेला आपण सुरुवात केलेली आहे. बरकत या कथेचे लेखक साहिल शेख आहेत. बरकत ही कथा मराठी मुस्लिम या वाङ्मय प्रकारामध्ये मोडणारी आहे. आज आपण प्रत्यक्ष या कथेला आपण सुरुवात करत आहोत. कथेचं नाव आहे बरकत. बरकत हा शब्द आपण शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेळेस ऐकलेला आहे आणि तो कानी पडलेला आहे. या शब्दाचा अर्थ हा बहुतांश जणांना माहीत आहे. बरकत म्हणजे समृद्धी, बरकत म्हणजे आनंद, राशीमध्ये बरकत, संसारामध्ये बरकत, शेतामध्ये बरकत, अन्नधान्यामध्ये बरकत, व्यवसायामध्ये बरकत. बरकत म्हणजे समृद्धी, वाढ व्हावी, कमी पडू नये, अशाचा हा शब्द आहे. आता ही कथा साहिल शेख नावाच्या नव्या पिढीतील लेखकाने कशा पद्धतीने लिहिलेली आहे, मांडलेली आहे, त्याचा आपण प्रत्यक्ष विचार करत आहोत. पहिला मुद्दा आहे फातिमा व रियाज यांचे लग्न. ही कथा मुस्लिम कथा आहे मुलांनो, मराठी मुस्लिम कथा. फातिमा व रियाज यांचं लग्न झालेलं आहे. फातिमा ही मुलगी आहे, रियाज हा मुलगा आहे. या दोघांचं लग्न झालेलं आहे. ते लग्न कसं झालेलं आहे तेही आपण पाहणार आहोत. फातिमा ही इयत्ता उर्दू 10वी पर्यंत शिक्षण घेतलेली आहे. फातिमाचं उर्दू मीडियम 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. अतिशय गरीब, सामान्य कुटुंबामध्ये गरिबीमध्ये जीवन जगणारी फातिमा आहे. अशाही परिस्थितीमध्ये ती 10वी पर्यंत शिक्षण घेतलेली आहे. फातिमा पडद्यात राहणारी. पडदा आपल्या सर्वांना माहीत आहे, मुस्लिम समाजामध्ये घराला पडदा लावला जातो, म्हणजे घोषा. परिस्थिती कितीही जरी सामान्य जरी असली तरी मुस्लिम समाजातल्या बायका, स्त्रिया या घरच्या बाहेर पडत नाहीत. घरातच चूल आणि मूल अशा पद्धतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्त्रिया या मुस्लिम समाजामध्ये असतात. तशाच पद्धतीची फातिमा ही पडद्यात राहणारी आहे. परंतु परिस्थिती नाजूक असल्यामुळे, गरीब असल्यामुळे, सामान्य असल्यामुळे, 18 विश्व दारिद्र्यामध्ये जीवन जगणारी परिस्थिती असल्यामुळे गल्लीत भांडी कुंडी करून जीवन जगणारी ही फातिमा आहे. तिचं शिक्षण उर्दू 10वी पर्यंत झालेलं आहे. ते सुशिक्षित आहेत, लिहिता येतं, वाचता येतं, विचार करता येतं.
परंतु उदरनिर्वाह भागविण्यासाठी, पोटाची खळगी भरविण्यासाठी ती गल्लीत भांडी भुंडी करून जीवन जगणारी आहे. पुढे शिकण्याची तिच्यामध्ये प्रचंड इच्छा आहे, परंतु शिक्षण कसं घ्यायचं, शिक्षण कसं शिकायचं आणि अधिकचं शिक्षण जर घेतलं तर अधिकचं शिक्षण घेतलेला मुलगा मिळेल का, अधिकचं शिक्षण घेतलं तर नोकरी लागेल का, ती ज्या गावातली आहे, ती ज्या वस्तीमध्ये राहते, कॉलनीमध्ये राहते, ज्या गावात राहते, त्याच गावामध्ये मुस्लिम समाजातला एक मुलगा भरपूर शिक्षण घेऊन सुद्धा तो रिकामा फिरत आहे, त्याला नोकरी सुद्धा लागलेली नाही. आणि अशा प्रकारचे उदाहरणं या कथेमध्ये लेखकाने मांडलेले आहे. लोक म्हणतात की तुमची फातिमाच्या आई वडिलांना म्हणतात, तुमची फातिमा शिकलेली आहे आणि तुम्ही कशासाठी इतक्या लवकर लग्न करता. आणि फातिमाचं जे लग्न रियाज सोबत झालेलं आहे, हा रियाज काही शाळा शिकलेला नाही, तो फक्त धंदा करतो. लोक काय म्हणतात पहा, हमारे में कहाँ मिलते नौकरी के बच्चे, गली में का हुशार असलम फिरतेच न. हमारे में कहाँ मिलते नौकरी के बच्चे, गली में का हुशार असलम फिरतेच नव्हे, नेत्यांची हमाली करके बो मारते. पहा, हे अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारचं विधान, संवाद या कथेतील दादीच्या तोंडचा आहे. म्हणजे आमच्या समाजामध्ये नोकरीचे मुलं कुठे मिळतात. आमच्या गल्लीमध्ये एक असलम नावाचा मुलगा आहे ना, तो नेत्याच्या मागे फिरतो बो मारत. मग काय उपयोग आहे, कुठे नोकऱ्या मिळतात, नोकरीचा मुलगा कुठून शोधायचा. अशा प्रकारचा विचार या कथेमध्ये दादी बोलून दाखवते. म्हणून लग्न करण्यासारखी परिस्थिती, वय नसताना सुद्धा फातिमाच्या लग्नाचा विचार करतात. ग्रामीण भागामध्ये 12 ते 15 वर्षे वयामध्ये मुलीचं सरास हमखास लग्न करतात. कारण प्रत्येकाच्या आईवडिलांना त्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं असते. आणि एक बार जबाबदारी आपण पार पाडली की ती तिच्या नवऱ्याकडे, सासरकडे किती शिकू द्या, आपण आपल्या जबाबदारी मुक्त झालोत. ग्रामीण भागामध्ये मुस्लिम समाज असो, मुस्लिम धर्मात असो किंवा हिंदू असो, कारण स्त्री किंवा मुलीची जी आबरू असते, इज्जत असते, ती काचेच्या पेल्यासारखी असते. मुलांना एक वेळेस जर तो पेला तडकला तो सांगता येत नाही, लक्षात घ्या. एक वेळ जर समजा इज्जत जर गेली, इज्जत समजा कोणी लुटली, तर ती इज्जत पुन्हा येत नाही. म्हणून आपण आपल्या मर्यादेनं राहिलं पाहिजे, वावरलं पाहिजे. या उद्देशाने अशा प्रकारची वास्तव चित्रण प्रत्येक गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळतं. फातिमाचं लग्न करण्याचं वय नाही, लग्न करण्यासाठी पैसे सुद्धा नाही, परंतु फातिमा स्वभावाने, वर्तनाने खूप चांगली होती. गल्लीमध्ये, कॉलनीमध्ये, गावामध्ये, वस्तीमध्ये जी काम करत, भांडे धुवून काम करून पोट भरून घेत होती, घेणारी ही मुलगी परिस्थिती नसताना सुद्धा, ऐपत नसताना सुद्धा, कुवत नसताना सुद्धा फातिमाचे लग्न इतरांच्या सहकार्याने हा लग्नाचा योग घडून आलेला आहे.
हे जातीने मुस्लिम जरी असले, स्वभावाने विचाराने सर्वधर्मीय आहेत. सर्वधर्म समभावाचा विचार फातिमाच्या कुटुंबामध्ये, दादीच्या कुटुंबामध्ये वास करणारा आहे. म्हणूनच फातिमाच्या लग्नाच्या वेळी सर्व इतर लोक आर्थिक मदत सहकार्य सुद्धा केले. मग तेव्हा फातिमाचं लग्न झालेलं आहे. फातिमाचा जो पती आहे, नवरा आहे, त्याचं नाव आहे रियाज. रियाज हा एमआयडीसीच्या फॉन्ड्रीत काम करणारा. फॉन्ड्री हा बहुतेक इंग्रजी शब्द आहे मुलांना, ठीक आहे. तो एमआयडीसी मध्ये काम करतो. बस एमआयडीसीच्या फॉन्ड्रीत म्हणजे एमआयडीसी मध्ये काम करतो, एवढं लक्षात घे. तो काही शिकलेला नाही, शिकलेला आहे का नाही माहीत नाही, पण कथेमध्ये शिकलेला आहे म्हणून नोंद केलेली नाही. मग तो फक्त काम करतो, तो अडाणी आहे बस. आणि फातिमा ही 10वी पर्यंत उर्दू शिकलेली आहे. 10वी पर्यंत उर्दू म्हणजे ते खूप शिकलेले विचार. परिस्थिती नसताना सुद्धा परिस्थिती मात करून 10वी पर्यंत उर्दू शिकलेली आहे. पण नवरा मात्र अडाणी, हे लक्षात घ्या. एमआयडीसी मध्ये काम करतो. लोक म्हणतात तुमची मुलगी इतकी चांगली शिकलेली आहे, इतकी हुशार आहे, इतकी सोज्वळ आहे, इतकी गुणवान आहे, आणि तुम्ही एमआयडीसी मध्ये लेबर काम करणाऱ्या मुलाला तुम्ही दिले. अशा प्रकारे चर्चा गावामध्ये निश्चितपणे होत आहे. आणि प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असं घडताना दिसतं. आणि रियाजला स्वतःचं छोटंसं घर आहे, सुखी संसार आहे, आई वडील आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फातिमा ही रियाजपेक्षा दिसायला सुंदर आणि उजवी सुद्धा आहे. सुंदर सुद्धा उजवी. परंतु फातिमाच्या आईच्या मनामध्ये रियाजला फातिमाला द्यायचा विचार नव्हता. परंतु नाविलाज होता, परिस्थिती तशी होती. चांगला मुलगा शोधण्याची क्षमता नव्हती, आर्थिक चणचण होती. त्यामुळे त्यांनी दिलेला आहे. फातिमाच्या आईची लग्नात तत्परता नव्हतीच. आता सांगितले, विचार सुद्धा नव्हता. लग्न, आपली मुलीचं वय लहान आहे, थोडं मुलीला पुढे शिकू द्यावं, आपल्या मुलीसारखा मुलगा नाही, अशा प्रकारचे नानाविध विचार या फातिमाच्या आईच्या मनामध्ये येतात. तरी नाविलाजानं फातिमाला देऊन टाकतात आणि फातिमाचं लग्न होतं. आणि ती आता सासरी जाते. आणि फातिमाचा जो घरचा व्यवसाय, फातिमाचा जो घरचा व्यवसाय आहे, मुस्लिम समाजामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये व्यवसाय, धंदा, त्यांना शेतीवर, प्रॉपर्टीवर काहीही नसते मुलांना. परंतु अतिशय श्रम करून, कष्ट करून, घाम गाळून ते जीवन जगतात. शेती नाही म्हणून ते रडत बसत नाही. शेती नाही किंवा प्रॉपर्टी नाही म्हणून ते तोच विषय उगाळून बसत नाहीत मुलांना. परंतु मुस्लिम समाजामध्ये किंवा मुस्लिम धर्मामध्ये प्रत्येक जण छोटा मोठा व्यवसाय करतो आणि स्वतःचा उदरनिर्वाह ते चांगल्या पद्धतीने भागवतात. मुलांनो, भौतिक संपत्ती नसेल तरी काम करण्यासाठी काहीच अडचण नाही. मुस्लिम समाजाकडून एक आदर्श निश्चितपणे घ्यायला पाहिजे. मुस्लिम जाती माणसं उपाशी राहत नाहीत, उपाशी मरत नाहीत. दररोज काही ना काही, कोणता ना कोणता व्यवसाय करून रोजीरोटीचा प्रश्न 100% सोडवतात. परंतु हिंदू धर्मातल्यासारखी ती उपाशी राहत नाहीत. खाऊन बंब असतात, कामही करतात आणि बंब पोटभरही खातात. परंतु हिंदू धर्मामध्ये तसं होताना दिसत नाही. ऐत खाऊ, गैरादी, बिनकामी, बांडगुळ, दुसऱ्याच्यावर अवलंबून असणारे असे अनेक माणसं आहेत मुलांना. परंतु मुस्लिम समाज तसं होताना दिसत नाही. तर फातिमाचा जो घर व्यवसाय आहे पहा, फुलांचा व्यवसाय, कल्पना करा बघा. हिंदू धर्मातल्या बायका, हिंदू धर्मामध्ये सुद्धा काही समाजामध्ये घोषा पद्धत आहे, पडदे पद्धत आहे, ते काहीच करत नाहीत. बस काही करत नाहीत. परंतु मुस्लिम समाजामध्ये बायका आता हळूहळू मुस्लिम समाजातली घोषा पद्धत बंद व्हायला लागलेली आहे. आणि घोषा पद्धत जरी असली, घरातल्या घरात अशा प्रकारचा हा व्यवसाय ते करायला लागलेले आहे.
आपल्या घरामध्ये जो काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाला पूरक मदत करण्याचं काम त्या समाजातल्या स्त्रिया सध्या करायला लागलेले आहेत. आणि फातिमाच्या घरी जो घर म्हणजे सासरचं घर फुलांचा व्यवसाय आहे का. मुस्लिम समाजातली माणसं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या प्रांतामध्ये, उद्योगधंद्यामध्ये, सर्व क्षेत्रामध्ये काम करायला लागलेली आहे. आणि फातिमाचं घर फातिमाच्या घरी फुलांचा व्यवसाय आहे. मोठ्या मोठ्या महानगरामध्ये जर तुम्ही गेलात मुलांनो, पुणे, मुंबई, हैदराबाद, मोठ्या मोठ्या बेंगलोर अशा मोठ्या महानगरामध्ये जर गेलात तर सर्रास बहुतांश व्यवसाय, फुलांचा व्यवसाय हा मुस्लिमांचा आहे. हिंदू धर्मातली माणसं हा व्यवसाय करू शकत नाही. म्हणून पैसा सुद्धा आहे या व्यवसाय मुलांनो. या व्यवसायामध्ये पैसा सुद्धा आहे. हैदराबाद सारख्या तुम्ही सिटीमध्ये गेलात, मुस्लिमांची संख्या जास्त आहे. हैदराबादला, औरंगाबादला गेलात, मुस्लिमांची संख्या जास्त आहे. फुलांचा व्यवसाय असा भरघोस चालतो व्यवसाय मुलांना. आणि ही फातिमाच्या घरी अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे. गावभर फुलहार पार्सल करण्याचं काम, पुरवठा करण्याचं काम फातिमाचे दादी ही करते मुलांना. आणि फातिमाचा घर हा व्यवसाय अशा पद्धतीने मांडलेला आहे. फातिमाची जी पद्धत आहे ती कशा पद्धतीने मांडलेली आहे. मुलांनो, फातिमाचा हा घर व्यवसाय हा सासरचा व्यवसाय नाही, लक्षात असू द्या मुलांनो. हा माहेरचा व्यवसाय. आणि गावभर फूल हार विकण्याचं काम, पुरवठा करण्याचं काम फातिमाच्या घरचे मंडळी करतात. फातिमाची दादी ह्या व्यवसायामध्ये वेळ देतात, मदत करतात. या व्यवसायातून दोन पैसे कशी मिळतील याचा विचार करतात. आणि फातिमाची जी भाभी आहे, भाभी म्हणजे वहिनी, भावाची पत्नी, वहिनी, भाभी फातिमा फुलकाम करतात घरामध्ये. घरातली दैनंदिन कामं संपल्यानंतर, स्वयंपाक पाणी झाल्यानंतर, घरकाम आवरल्यानंतर हार बनवण्यामध्ये, गुच्छ बनवण्यामध्ये, सर्व फुलांची कामं मदत करण्यामध्ये आणि फातिमाची भाभी आणि फातिमा या कामामध्ये मदत करतात. आणि फातिमाचा जो भाऊ आहे गौश, त्याचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे. जो भाऊ आहे त्याचं नाव गौश व फातिमाचा आब्बा हे सुद्धा मदत करतात. घरामध्ये फातिमा व फातिमाची भाभी आणि फातिमाची दादी हार बनवणे, फुलाचे वेगवेगळे सुगंधी वस्तू तयार करणे, जी मागणी आहे, जसं ऑर्डर आहे त्याप्रमाणे हे तयार करतात. आणि त्या ऑर्डर देण्याचं काम, पुरवठा पार्सल करण्याचं काम आणि गौस व फातिमाचा आब्बा मदत करतात. फातिमा हळद जशी पिवळी असते तसं फातिमासुद्धा हाताला हळद लावून, रंग खेळून फातिमाचा आता निकाह झालेला आहे, लग्न झालेलं आहे. पण अशा पद्धतीने फातिमाचा विवाह झालेला आहे आणि ती आता सासरकडे गेलेली आहे. अशा पद्धतीने लग्न होईपर्यंत फातिमा अशा पद्धतीने जीवन जगलेली आहे. आणि एक आदर्श मुलगी, एक संसाराचा आदर्श घालून नव्या पिढीच्या मुलींना एक संसाराचा एक चांगला आदर्श घालून देणारी मुलगी म्हणजे फातिमा आहे. आता फातिमाचं रियाजसोबत लग्न झालेलं आहे. 3 क्रमांकाचा मुद्दा आहे फातिमास नवीन मुलांचा जन्म. आता फातिमाला नवीन मूलसुद्धा झालेलं आहे. त्या मुलीचं नाव आहे यास्मिन. या ठिकाणी कथेमध्ये मी फुल्स म्हणलेलं आहे. लहान मुले फुलांसारखं असतं, सुगंधी असतं, अगदी निरागस असतं, अगदी सर्वांना हवं असं वाटतं, आकर्षण असतं. आणि त्याच पद्धतीने फातिमा आणि रियाजचं लग्न झाल्यानंतर एका वर्षभरातच फातिमाला एक मुलगी झालेली आहे, तिचं नाव यास्मिन आहे. आता सर्वत्र एक आनंद निर्माण झालेला आहे की आता फातिमाचं पोटपाणी पिकलेलं आहे आणि त्यामुळे अतिशय आनंदामध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे. 4 क्रमांकाचा मुद्दा आहे, त्याचं नाव आहे दादीच्या सुई दोऱ्याची जादू. दादी म्हणजे
फातिमाची आजी. आणि फातिमाची जी दादी आहे, आजी आहे, ती दिवसभर सुई दोरा घेऊन फुलं हार तयार करणं, फुलाचं गुच्छ तयार करणं, या अशा प्रकारची दादीच्या सुई दोऱ्याची जादू म्हणजे सर्व गावाला, सर्व परिसराला परिचित आहे. एखादं हार घ्यावं, एखादं पुष्प घ्यावा तर फातिमाच्या दादीकडून घ्यावं, अशा प्रकारची ख्याती, अशा प्रकारची प्रसिद्धी फातिमाच्या दादीच्या बाबतीत सर्वदूर पसरलेली होती. अतिशय आकर्षक, अतिशय सुंदर, अतिशय सर्वांना हवं असं वाटणारं पुष्पहार म्हणजे दादीच्या हातून तयार होत असते. फातिमाची दादी जे पांढरा सलवार वापरत होती आणि त्या फातिमाच्या दादीचं वय खूप झालेलं होतं. तिचे पांढरे केस झालेले होते, पूर्णपणे पांढरे केस झाले होते आणि शरीरावर सुरकुत्यासुद्धा पडलेल्या होत्या. आणि पांढरा सलवार आणि पांढरी ओढणी परिधान करणारी ही फातिमाची आई. वेशभूषा पांढरी, केशभूषा पांढरी, अशा प्रकारचं चित्र फातिमाच्या दादीचं होतं आणि ती खूप वय झालेलं होतं. आणि अशी फातिमाच्या दादीची जी स्किन होती, त्वचा अशी खाली गळून पडत होती, इतकी वय झालेलं होतं. आणि मोतीबिंदूचे डोळे, अशा प्रकारची अवस्था सुद्धा, वय झालेला असताना सुद्धा डोळ्याला दिसत नव्हतं, तरीही फातिमाची जी दादी आहे सुई दोरा घेऊन असं सन 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 असं मशीनसारखं, जसं मशीन काम करते तशा पद्धतीनं काम फातिमाची दादी या कथेमध्ये करताना दिसते. म्हणून अशा प्रकारच्या अनेक स्त्रिया आपल्या सभोवताली सुद्धा असं असतात, कारण त्याला सवय झाली असते. सरावातून अशा प्रकारचे काम वर्क करत असते. आणि अशा पद्धतीची माणसं जर धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये झोकून जर दिले तर व्यवसाय हा निश्चितपणे भरभराटीला 100% येऊ शकतो. आणि त्यातही त्यात मुस्लिम समाजामध्ये बायका असो किंवा पुरुष असो किंवा स्त्रिया असो, परंतु मुस्लिम धर्मामध्ये, समाजामध्ये असं होताना दिसत नाही. प्रत्येक माणूस काही ना काही उद्योग करतो, काही ना काही धंदा करतो. म्हणूनच मुस्लिम समाजातील माणसं कुठलीही संपत्ती नसताना, शेती नसताना, शेतीबाडी नसताना सुद्धा चांगल्या जीवन जगतात. हे त्याचाच एक वस्तुपाठ या पाठामध्ये. म्हणूनच मुस्लिम समाजात उपाशी राहत नाही. त्यामुळे अशा प्रकारची कामं, अशा प्रकारची कष्ट केल्यामुळे त्यांना प्रत्येक कामामध्ये जय असते, बरकत असते, यश सुद्धा असते. बाकीचा घटक आपण उद्या जरा पाहूया.